इंदूर म्हटलं की आपल्याला आठवतात त्या अहिल्याबाई होळकर, भारतातल्या एक आदर्श स्त्री राज्यकर्त्या. या अहिल्याबाई होळकरांचा म्हणजे या होळकर घराण्याचा इतिहास खरं म्हणजे फार मोठा आहे. मल्हारराव होळकरांपासून सुरू होऊन अनेक कर्तृत्ववान पुरुष या घराण्यामध्ये होऊन गेले. 1947पर्यंत इंदूर संस्थान होतं. आजही मराठी लोक भरपूर तिथं आहेत. होळकरांचा राजवाडा आहे. या होळकर घराण्याच्या इतिहासाविषयी आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे आणि आजचा आपला भाग आहे इंदूरचे होळकर. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं स्वराज्य स्थापन झालं, त्याचा विस्तार नंतरच्या काळामध्ये 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून होऊ लागला आणि शाहू महाराजांच्या काळात पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. यमुनेपर्यंत ते गेले. बरेचसे नवनवे मुलूक मराठ्यांनी जिंकले. त्याच्यामध्ये अनेक सरदारांचं त्यांना साथ लाभली. अनेक त्यांचे सरदार होते. त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकरांचं गाव खरं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये फलटणजवळ होळ नावाचं एक निरेकाठी गाव आहे. होळचे असल्यामुळे होळकर आडनाव हे मल्हाररावांना पडलं. मल्हारराव होळकर हे होळचे, पण ते होळला फारसे राहिले नाहीत. त्यांच्या मामाच्या गावी म्हणजे खानदेशामध्ये नंदुरबार जिल्ह्यात तळोदा म्हणून आहे, त्यांचे मामा तिथं बारगळ जे होते त्यांच्याकडे ते राहिले. आणि कदमबांडे या खानदेशातल्या सरदार घराण्याकडं कदमबांडेंच्या फौजेत ही मंडळी होती. म्हणजे लहानपणापासनं मल्हाररावांना आपल्या मामाच्या पत्रिकेवर तिथे सगळ्या लष्करी कौशल्याची खरी जाण आणि ते त्याच्यामध्ये पारंगत होऊ लागले. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांच्यातली हुशारी तडफदारी ओळखली, त्यांना आपल्याकडे घेतलं, सरदारकी दिली आणि खरं म्हणजे फार कमी काळामध्ये आमच्या हुशारीवर, कर्तृत्व, माणसं जमवण्याचं कसं, मुत्सद्दीगिरी, लढाऊवृत्ती या बळावर मल्हारराव होळकरांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. मल्हारराव होळकर मराठ्यांच्या अनेक मोहिमांमध्ये होते. प्रामुख्यानं 1720च्या दशकामध्ये ज्या मोहिमा माळव्यामध्ये झाल्या, मध्य प्रदेशातला माळवा हा जो भाग आहे ना, मग आजच्या मध्य प्रदेशातल्या पश्चिमेकडला भाग, नर्मदेच्या उत्तरेला असणारा, तिथं मल्हारराव होळकर अनेक मोहिमांमध्ये होते. हा माळवा प्रांत पूर्ण मराठ्यांकडे जेव्हा आला तेव्हा या माळवा प्रांतामध्ये मल्हारराव होळकरांना सुभेदार म्हणून नेमलं गेलं आणि ते इंदूरला गेले. माळवा प्रांताचं खरं म्हणजे विभाजन 1731ला पेशव्यांनी केलं 3 सरदारांमध्ये. पहिले होते शिंदे, दुसरे होते होळकर आणि तिसरे म्हणजे पवार. त्यातलं होळकरांचं घराणं मल्हारराव होळकरांचं आणि त्यांचं ठाणं होतं इंदूर. मल्हाररावांनी तिथं वाडा बांधला. मल्हाररावांनी खरं म्हणजे हयातभर अनेक मोहिमा केल्या. माळव्यातल्या मोहिमा असतील, उत्तर भारतातल्या असतील, राजस्थान राजपूत मंडळींकडनं खंडणी मराठी वसूल करायची त्या मोहिमा, वसईची पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम, कर्नाटकची मोहीम, निजामाविरुद्धच्या लढाया, अगदी राक्षस भुवनच्या लढाईपर्यंत मल्हारराव होळकरांचं योगदान होतं. पानिपतच्या लढाईमध्ये ते होते आणि एक होळकर घराण्याचा आपल्याला मूळ पुरुष हे मल्हारराव होळकरांना म्हणायला लागेल. मल्हारराव होळकरांना सरंजाम फार मोठा होता. इंदोरला ते होते आणि मल्हाररावांना पुत्र होता एकच, खंडेराव. ते खंडेराव जे होते ते कुंभेरीच्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले तोफेचा गोळा लागून. त्याच्यानंतर मात्र वारसाचा प्रश्न म्हणजे होता, कारण खंडेराव आणि खंडेरावांना ज्या पत्नी होत्या अहिल्याबाई होळकर, म्हणजे बऱ्याचशा पत्नी होत्या, त्यातल्या एक म्हणजे अहिल्याबाई होळकर. खंडेरावांचा पुत्र मालेराव जो होता त्याला नंतर होळकरशाहीची वस्त्र पेशव्यांकडनं दिली गेली, पण काही काळानं मालेराव होळकरांचं सुद्धा अकस्मात निधन झालं. म्हणजे वारस होळकरांच्या त्या घराण्याला पुरुष वारस उरला नाही. अशा काळामध्ये खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई, ज्या खरं म्हणजे खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती जाणार होत्या, पण सासरे मल्हारबुवांनी त्यांना थांबवलं. त्या अहिल्याबाईंनी इंदोर संस्थांची, त्या सगळ्या जहागिरीची व्यवस्था पाहिली त्या काळात एक महिला. आणि जवळजवळ 1766 पासून ते अगदी म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत 1795पर्यंत होळकरशाहीचा कारभार अहिल्याबाईंनी केला. अहिल्याबाई कर्तृत्ववान होत्या. राज्याची घडी त्यांनी व्यवस्थित बसवली, अनेक सुधारणा केल्या, लोकोपयोगी कामं केली. आपल्याला प्रामुख्यानं त्या माहिती आहेत ते म्हणजे भारतभर असणाऱ्या
हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला, की जी मंदिरं पहिली गोष्ट मोडकळीस आलेली होती आणि दुसरी गोष्ट मुसलमानी आक्रमणामुळे ती मंदिरं नाहीशी झालेली होती, परत ती बांधली अहिल्याबाई होळकरांनी भारतभरातली. म्हणजे त्यातलं काशी विश्वेश्वराचं मंदिर, केदारनाथचं मंदिर, सोमेश्वराचं गुजरातमधलं मंदिर ही आपल्याला माहिती आहे, पण अशी भरपूर मोठी लांबलचक यादी त्यांची होईल. अन्नछत्र काढलं, धर्मशाळा काढल्या. होळकरांची राजधानी इंदोरवरून त्यांनी नर्मदेकाठच्या महेश्वर या गावामध्ये आणली आणि तिथं त्यांनी महेश्वरी साडीला सुद्धा उत्तेजन दिलं, कॉटन इंडस्ट्री तिथं वाढवली. अहिल्याबाईंबद्दल खरं म्हणजे बोलावं तितकं कमी. अहिल्याबाईंच्या काळामध्ये मल्हारराव होळकरांच्या खरं म्हणजे भावकीतले एक तरुण तुकोजीराव होळकर मल्हाररावांबरोबर मोहिमांमध्ये असायचे आणि एक लढाऊ खरं म्हणजे तुकोजीराव व्यक्तिमत्व होतं. अहिल्याबाईंच्या काळात प्रशासकीय सगळं राज्याचा मुलकी कारभार अहिल्याबाई बघायच्या आणि लष्करी सगळं बघायचे तुकोजीराव होळकर. अनेक मराठ्यांच्या मोहिमांमध्ये ते होते. पानिपतनंतर 1771-72ला जे दिल्लीत उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं, महादजी शिंद्यांबरोबर तुकोजीराव होळकर होते. आता 1795ला ज्यावेळेस अहिल्याबाई साहेबांचं निधन झालं, त्याच्यानंतर मात्र तुकोजीराव होळकर गादीचे वारस बनले. 2 वर्षानं 1797ला तुकोजीराव होळकर सुद्धा इहलोक सोडून गेले. तुकोजी होळकरांचा सुद्धा मृत्यू झाला. तुकोजीराव होळकरांना 4 मुलं होती: काशीराव, मल्हारराव दुसरे, विठोजी आणि यशवंतराव. त्यांच्यामध्ये मात्र म्हणजे काशीरावाला होळकरांची गादी द्यायची की मल्हाररावाला द्यायची याच्यावरून बरेच वाद झाले आणि शेजारचे शिंदे म्हणा आणि पेशवे हे त्याच्या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करायला लागले आणि फार त्या खरं म्हणजे कुरघोड्या राजकारण यांचा तो उत्तर पेशवाईचाच एकंदर काळ सगळा त्या कुरघोड्यांचा शहकाटशांचा आहे. त्यात बरंचसं हे झालं. आधी काशीराव आले, नंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मल्हाररावांचा मध्यंतरी खून झाला. सगळी आणागोंदी माजली. विठोजी होळकरांनाही पेशव्यांनी हत्तीच्या पायी दिलं. तर बराच मोठा घटनाक्रम त्याच्यामागची कारणं आहेत. राहिले ते यशवंतराव. त्या यशवंतरावांनी आपल्या होळकरशाहीचं परत पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न नव्हे, होळकरशाहीला अजून सशक्त बनवण्याचं काम यशवंतराव होळकरांनी केलं. यशवंतराव होळकरांनी काही काळ मल्हाररावांचे पुत्र असणाऱ्या खंडेरावच्या वतीनं कारभार सगळा त्यांनी पाहिला. पेशव्यांकडं अनेक शासकांची मदत त्यांनी घेतली. परत ते इंदोरला गेले, सरदार मंडळींना बरोबर घेतलं आणि पुन्हा होळकरांचं राज्य त्यांनी. आता त्या काळामध्ये झालं असं की शेजारचे ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदोरच्या होळकरांचं काही पटत नव्हतं. शिंद्यांनी बरीचशी होळकरांच्या मुलखात स्वारी केली. विठोजी होळकरांना पायी दिल्यामुळं आणि शिंद्यांना पाठीशी घातल्यामुळं पेशव्यांविरुद्ध राग होळकरांना होता. यशवंतराव पेशव्यांच्या मुलखामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मोठी स्वारी केली. पुण्यात गेले. दुसरे बाजीराव पेशवे घाबरून पळाले, महाडला गेले. त्यांनी इंग्रजांची मदत घेतली. वसईचा तह, तो बऱ्याचशा गोष्टी आहेत. यशवंतराव होळकर पुन्हा उत्तरेमध्ये गेले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध संधान बांधलं, इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. ते दोआबापर्यंत म्हणजे गंगा त्यांनी ओलांडली, जवळजवळ तिथपर्यंत गेले. बादशहानं त्यांची मदत मागितली. दिल्लीच्या बादशहानं यशवंतराव होळकरांना महाराजाधिराज राजराजेश्वर बहादूर असा खिताब दिला. जनरल मालकमला त्यांनी अनेक ठिकाणी म्हणजे जेरी सांडलं होतं. इतर भारतीय शासकांकडे त्यांनी मदत मागितली इंग्रजांविरुद्ध. म्हणजे पंजाबचा राणा रणजित सिंह असेल, भरतपूरचा जाट राजा असेल, नागपूरचे भोसले असतील, काही काळ शत्रू असणारे शिंदे असतील आणि सगळ्यांनी आपण मिळून कुठंतरी इंग्रजांविरुद्ध लढू असे होते यशवंतराव होळकर. गनिमी काव्याचा वापर करणारे, शिवरायांपासून जी धडाडीची एक कर्तृत्वाची जिद्दीची परंपरा मराठेशाहीत सुरू झाली होती, त्याचे कुठंतरी इतिहासकार म्हणतात की शेवटचे शिलेदार हे यशवंतराव होळकर होते. यशवंतरावांना शेवटची काही वर्ष म्हणजे 1808 ते 1811 खरं तर ते आजारी होते, शारीरिक व्याधींशी संघर्ष ते करत होते आणि 1811ला त्यांचं निधन झालं. त्यानंतर होळकर घराण्याची सूत्र, त्यांचा मुलगा जो होता मल्हारराव तिसरा हा अल्पवयीन होता, त्याच्याकडे आलं आणि यशवंतरावांची एक पत्नी तुळसाबाई साहेब या सगळ्या होळकरांच्या गादीचा कारभार बघायला लागल्या. खरं म्हणजे त्या काळामध्ये होळकरांच्या राज्यात फार अणागोंदी माजली. होळकरांचे बरेचसे सरदार, फौजांचे जे प्रमुख असायचे ते म्हणजे पेंढारी होते, काही भिल्ल होते, काही मुस्लिम पठाण होते. तर त्यांनी बऱ्याचशा अंतर्गत बांडाळ्या वगैरे त्यांच्या राज्यामध्ये व्हायला लागल्या. ते सगळं सावरून तुळसाबाईंनी धरलं. त्यांचे दिवाण तात्यासाहेब जोग यांची त्याच्यामध्ये मदत झाली आणि या मंडळींनी इंग्रजांचं वर्चस्व परत होळकरशाहीमध्ये जे वाढत होतं, इकडे पेशव्यांनी 1818ला जे तिसरं आंग्ल मराठा युद्ध झालं इंग्रजांविरुद्ध,
होळकरांनी सुद्धा तुळसाबाई साहेबांनी होळकरांनी इंग्रजांविरुद्ध लढाई केली. 1817ला महिदपूर इथं ती उज्जैनजवळ लढाई झाली. मोठी लढाई होती ती. खरं म्हणजे तुळसाबाईंना त्यांच्याच काही सरदारांनी दगा दिला. तुळसाबाईंचं म्हणजे त्यांचं खून करण्यात आला, त्यांचे तुकडे क्षिप्रा नदीत फेकून दिले वगैरे वगैरे. त्या युद्धामध्ये यशवंतराव होळकरांच्या एक कन्या भीमाबाई होत्या. या भीमाबाईंबद्दल सांगायला पाहिजे. खरं म्हणजे दुर्लक्षित ती स्त्री योद्धा भीमाबाई त्या लढाईमध्ये होत्या. गनिमी काव्यानं त्या लढल्या. एक घोडेस्वारांची पलटण त्यांच्याकडे होती. जनरल मालकमला सुद्धा त्यांनी एका ठिकाणी हरवलं होतं. अशा यशवंतरावांच्या कर्तृत्ववान कन्या भीमाबाई साहेब. भीमाबाई पण त्या महिदपूरच्या लढाईत होळकरांना अपयश आलं. इंग्रजांच्या मागण्या मान्य करायला लागल्या. नंतर मंदसोरला तह झाला तात्यासाहेब जोग आणि त्या मंडळींनी केला. त्याच्यामुळे संस्थान तरी इंदोर वाचलं आणि पुढं त्या तिसऱ्या मल्हाररावांना गादीवर बसवलं आणि तिथून पुढं तो इंदोर संस्थान म्हणून होतं. इंदोरचं राज्य हे 1947पर्यंत एक भारतातलं संस्थान होतं. नंतर ते भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं. इंग्रज काळातही बरेच राजे हरिराव, मार्तंडराव, शिवाजीराव, तुकोजीराव दुसरे असे बरेचसे राज्यकर्ते इंदोरच्या गादीनं पाहिले. इंदोरच्या इंग्रज काळातल्या तुकोजीराव तिसरे होळकर या महाराजांबद्दल एक सांगायला पाहिजे. तुकोजीराव तिसरे हे साधारण 1903-04ला गादीवर आले. ते 1926पर्यंत हा त्यांचा कार्यकाळ. तुकोजीराव तिसरे जे होते हे त्यांच्या काळामध्ये एका प्रकरणामुळे भारतात प्रसिद्ध झाले. ते प्रकरण होतं एका नर्तक असणाऱ्या, एका नृत्यांगणा असणाऱ्या एका महिलेचं. मुमताज बेगम म्हणून त्या महिलेचं नाव होतं आणि ती होळकरांच्या दरबारी खरं म्हणजे नर्तकी किंवा जणणखाण्यातली ती बाई होत्या. तर मुमताज यांनी इंदोर दरबार सगळा सोडला आणि त्या मुंबईला गेल्या. आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांची मुंबईतले एक शेठ, एक व्यापारी होते अब्दुल बावला म्हणून, त्यांच्याबरोबर त्यांचं प्रेम वगैरे होतं. तर होळकर महाराजांनी तुकोजीरावांनी म्हटले की परत तुम्ही इंदोरला त्यांना बोलवलं. बराचसा फोर्स, बऱ्याचशा त्या खरं म्हणजे भानगडी. आणि एक दिवस काय झालं की मलबार हिल्ला फिरत असताना मुमताज बेगम आणि ते जे अब्दुल करीम बावला होते तर त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आणि त्याच्यात बावलांचा खून करण्यात आला. कशाबशा जीव वाचून मुमताज पळाल्या. ब्रिटिशांनी नंतर ती केस, नंतर त्याची चौकशी सुरू केली आणि त्याचं कुठंतरी ताशेरे हे इंदोरच्या तुकोजीराव तिसरे होळकरांवर ओढले गेले. बराचसं काही जणांना त्याच्यातल्या मृत्यूदंडाची शिक्षा झाली, काहींना जन्मठेपीची शिक्षा झाली. एक होळकर दरबाराचे सरदार जे फर्स्ट क्लास सरदार होते फणसे, त्यांनासुद्धा शिक्षा झाली. तुकोजीराव होळकर महाराजांवर दबाव होता. ते प्रकरण गाजलं आणि गादी त्यांना सोडायला लागली. मग महाराज 1926ला फ्रान्सला गेले. त्यांचे पुत्र यशवंतराव हे गादीवर बसले. महाराज फ्रान्सला गेले. फ्रान्सला गेल्यावर महाराजांनी महाराजांनी विवाह एका फॉरेनच्या अमेरिकन महिलेशी केला होता. तर तेही प्रकरण की राजघराण्यातले असूनसुद्धा फॉरेनची महिला करणारे बहुधा ते भारतातले पहिले संस्थानिक असावे. ती बावला मर्डर केसवर अनेक पुस्तकं पण आली. त्याच्यावर एक चित्रपट पण बॉलिवूड आला होता, कुलीन कांदा नावाचा. हल्ली तो काय चित्रपट कुठं फारसा दिसत नाही. तुकोजीराव तिसरे यांच्यानंतर यशवंतराव दुसरे होळकर हे इंदोरच्या गादीवर आले आणि त्यांच्या काळामध्ये 1947ला इंदोर संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं. यशवंतरावांचं राहणीमान काळच्या मानानं फार मॉडर्न होतं आणि बऱ्याचशा युरोपीय आणि वस्तू सगळ्या गोष्टी त्यांचं राहणीमान. यशवंतराव होळकरांचं लग्न जमवलं ते म्हणजे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी. आणि एक विशेष गोष्ट सांगायला पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या चुलत बहीण म्हणजे महाराज घाटगे घराण्यातनं दत्तक होते ना, कागलच्या श्रीमंत दत्ताजीराव घाटगेंच्या कन्या चंद्रप्रभाराजे, ज्यांचं नंतर नाव संयोगिता राजे झालं, त्या राजर्षी शाहूंनी त्यांचा विवाह जमवला. यशवंतराव होळकरांना त्या दिल्या. महाराजांचा दृष्टिकोन असा होता की धनगर मराठा विवाह. महाराजांची त्याच्यामागची भूमिका अशी होती की आपण म्हणजे जातीनं मराठे धनगर जरी वेगळे असते तरी आपण सर्व म्हणजे आम्ही संस्थानिक आहोत. आपला क्लास एक आहे, त्याच्यामुळे संबंध करायला काही हरकत नाही. कारण व्हायचं काय की म्हणजे कोल्हापूर असेल, बडोदा असेल, ग्वाल्हेर, धारदेवास, बाकी सगळ्या मराठा घराण्यांना नातेसंबंध सोयरी करताना त्यांच्यामध्ये ऑप्शन्स बरेच असायचे. पण होळकरांना मात्र त्यांच्या खुटेकर धनगर समाजात तेवढ्या सोयरिकी नसायच्या. होळकर त्यांच्या पदरीच्या सरदार घराण्यांमध्ये मुली द्यायची किंवा त्यांच्याशी सोयरीक करायचे.
राजर्षी शाहूंचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांनी करवीरच्या शंकराचार्यांकडनं ते पुरावे किंवा हे एक मान्यता मिळवली की मराठी आणि धनगर मूळचे तसे एक आहेत आणि मराठा धनगर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यावं, हा राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी दृष्टिकोन होता. त्यांनी ते लग्न जमवलं, घरातून सुरुवात केली ना. त्यांची ती चुलत बहीण. महाराज गेले, महाराज त्या लग्नाच्या वेळेस नव्हते, 1922ला महाराज गेले, पण त्यांनी जमवलेलं लग्न हे 1924ला झालं. आणि ज्या संयोगिता राजे होत्या, यशवंतराव होळकरांच्या त्या पत्नी झाल्या, दोघे इंग्लंडमध्ये वगैरे शिकले आणि ते दाम्पत्य भारतामधलं फार एक छान मॉडर्न जीवन जगणारं असं एक दाम्पत्य होतं. पण संयोगिता राजेंचा स्वित्झर्लंडला म्हणजे लवकरच त्यांचं निधन झालं. त्यांना एक मुलगी होती, उषादेवी होळकर. आणि नंतर मग यशवंतराव होळकरांनी दुसरं एक फॉरेन एका महिलेशी लग्न केलं. त्यांचा डायव्होर्स झाला. मग तिसरं परत एक विवाह त्यांनी फॉरेनच्याच महिलेशी केला. त्यांना एक मुलगा झाला, ते म्हणजे रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकर. आता सध्या इंदोरची जी गादी आहे तिच्यावर तसं नामधारी बघायला गेलं तर उषाराजे म्हणजे यशवंतराव आणि संयोगिता राजेंच्या कन्या उषाराजे होळकर या नामधारी महाराणी साहेब सध्या आहे. उषाराजे राहतात मुंबईला. सतीश मल्होत्रा नावाचे मोठे बिझनेसमॅन त्यांचे पती आहेत, पण त्यांचं लक्ष इंदोरवर वगैरे असतं. तिथल्या बऱ्याचशा त्या धार्मिक विधी किंवा दानधर्म त्या बऱ्याचशा करतात. त्या कधी अशा लोकांसमोर किंवा कॅमेऱ्यासमोर येत नाहीत. दुसरे जे यशवंतरावांचे म्हणजे पुत्र जे होते, रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकर, ते पूर्वी परदेशामध्ये होते, पण आता ते काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आले आणि ते चांगले सक्रिय झाले. त्यांना आपल्या वारशाप्रती एक चांगली आस्था असल्याचं दिसतंय. महेश्वरला त्यांनी अहिल्या फोर्ट म्हणून एक मोठं हेरिटेज हॉटेल काढलेलं आहे. भारतीय कुकिंगविषयी ते स्वतः कुक आहेत आणि एक पुस्तकसुद्धा इंडियन कुकिंगवर काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे. नर्मदा फेस्टिवल ते तिथं महेश्वरला भरवत असतात. त्याचप्रमाणे ते आणि त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्यांनी इंदोरच्या किंवा महेश्वरी साडी, तिथलं जुनं हातमागावरचा जो व्यवसाय त्याला उत्तेजन, त्याला परत चालना, त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी बरेच प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. आता रिचर्ड उर्फ शिवाजीराव यांचा मुलगा रँडल उर्फ यशवंतराव हा सुद्धा आता सध्या अलीकडच्या काळामध्ये असे सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे. मध्ये त्यांचा विवाह महेश्वरला झाला होता. भारतातले एक प्रसिद्ध उद्योगपती गोदरेज यांची कन्या ही त्यांना दिलेली आहे. याच्याबरोबरच भूषणसिंह होळकर म्हणून त्या होळकर घराण्यातले आहेत. त्याच घराण्यातले भावांची किंवा धाकट्या याची शाखेमधले ते हल्ली बऱ्याचशा त्या होळकरांच्या वारशाबाबत किंवा त्यांचा स्वतःचाही बराच अभ्यास आहे आणि ते फार सक्रिय असतात. वापगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी म्हणा किंवा अहिल्याबाईंच्या सगळ्या कार्य म्हणा, धनगर आरक्षण मोर्चा, या सगळ्यात ॲक्टिव्ह असलेले ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात. तर असे हे होळकर घराणं आणि त्यांचे हे सध्याचे वारसदार. इंदोरला होळकरांचा मोठा राजवाडा आहे. म्हणजे इंदोरला जिथं राजवाडा आहे त्या मध्यवर्ती भागालाच राजवाडा परिसर, राजवाडा असं म्हणतात. आपण जर बघितलं तर दर्शनी भागामध्ये प्रवेशद्वार आणि जवळजवळ त्याच्या वरचा भाग हा 5 ते 6 मजल्यांचा आहे. सुंदर, अतिशय उत्तम मराठी आर्किटेक्चर त्याच्यामध्ये आहे. आतमध्ये गेलं आपण तर चौक आहे आणि तो बघण्यासाठी पर्यटकांना तो खुला असतो. आतमध्ये गेलं तर बऱ्याचशा वस्तू, पेंटिंग्स, काय सगळ्या मराठा इतिहास, होळकरांच्या इतिहासाबद्दलची माहिती असं बरंचसं मिळेल. तिथलं विशेष आकर्षण म्हणजे होळकरांचं देवघर, ज्या देवघरामध्ये जवळजवळ माझ्या मते हातभर उंचीचा एक सोन्याचा खंडोबाचा टाक आहे. अशा बऱ्याचशा, ते जुनं खरं म्हणजे देवघर होळकर घराण्याचं तिथं आहे. राजवाड्याव्यतिरिक्त यशवंतराव होळकरांच्या काळामध्ये, यशवंतराव होळकर दुसरे यांच्या काळामध्ये, इंग्रज काळामध्ये उभारलं गेलेलं लालबाग पॅलेस आहे. लालबाग पॅलेस जरा युरोपियन शैलीतलं आहे. ते नंतर राज्य सरकारला दिले गेल्यामुळे तिथंसुद्धा त्याचं संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. आपण इंदोरला गेलं तर ह्या गोष्टी बघू शकतो. इंदोरला मराठी लोक भरपूर आहेत. इंदोर शहरामधल्या म्हणजे ठिकाणांची, चौकांची किंवा भागांची नावं जर पाहिली, मल्हारगंज, तुकोगंज, यशवंतपुरा असे बरेचसे आहे. राजघराण्यातल्या काही मंडळींच्या छत्री म्हणजे समाधी असणारा परिसर एक इंदोर शहरामध्ये आहे. होळकर राजघराण्यातल्या मंडळींच्या सुंदर छत्र्या तिथं आपल्याला बघायला मिळतात. दुसरं एक होळकरांशी संबंधित त्यांच्या राज्यातलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे महेश्वर. मी मागे सांगितलं की अहिल्याबाई होळकरांनी काही काळ राजधानी महेश्वरला आणली होती. महेश्वर हे खूप सुंदर नर्मदे काठचं एक ठिकाण आहे. अलीकडं रील्समुळं वगैरे महेश्वरला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. महेश्वरला अहिल्याबाईंनी बांधलेला सुंदर घाट आहे, मंदिरं आहेत, ओवऱ्या आणि एक सुंदर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना तिथं आहे. होळकरांचा राजवाडाही तिथं होता. तोही बघण्यासाठी बराचसा खुला असलेला आपल्याला दिसतो. महेश्वरला गेलं तर आपण नक्की भेट द्यायला पाहिजे. आणि तिथं महेश्वरी साड्या ज्या आहेत अजूनही विकल्या जातात. अजूनही मूळ जुन्या हातमागावर त्या
त्या ठिकाणी साड्या विणण्याचा उद्योग अजूनही सुरू असलेला आपल्याला दिसतो. होळकर महाराजांच्या प्रॉपर्टीज भारतभरात अनेक ठिकाणी आहेत. फॉरेनला अमेरिकेत सुद्धा त्यांच्या मालमत्ता आहेत. महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक गाव वाफगाव नावाचं जे गाव आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं, ते वाफगाव होळकरांच्या पाटीलकीच्या बातनाचं गाव. होळकरांचा सुंदर वाडा तिथं आहे. इतका तो भव्य दिव्य आहे की खरं त्याला बुरुज आहेत सगळ्या बाजूनं, त्याच्यामुळं वाडा म्हणण्यापेक्षा त्याला गडी किंवा भुईकोट किल्ला म्हणलं पाहिजे, इतका तो मोठा आहे वाफगावला. तर त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवडला सुद्धा होळकरांचा वाडा आहे. चांदवडच्या देशमुखीचं वतन हे होळकरांनी खरेदी केलेलं होतं. महाराष्ट्रातल्या एका सुंदर आणि सध्या उत्तम स्थितीत असणाऱ्या वाड्यांपैकीचा एक वाडा म्हणजे चांदवडचा होळकरांचा वाडा. तिथला रंगमहाल, तिथलं काष्टकाम आणि 2 मजली तो वाडा आहे, तरी अजूनही तो ताजेतवाना तो सगळा सागवान तिथला वाटतो. असा तो चांदवडला होळकरांचा वाडा. आज आपण बघतो की मोठा वारसा खरं म्हणजे होळकरशाहीचा आहे. होळकरांच्या सरदार घराण्यांबद्दल सांगायचं झालं म्हणजे इंदोरला मल्हारराव होळकरांबरोबरच अनेक मंडळी तिथनं गेली. बरीचशी मल्हाररावांच्या नातेवाईकांमधली होती. त्यातल्या त्यात खुटेकर धनगर घराणी, सरदार घराणी तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्याच्यामध्ये सरदार चांगण आहेत, सरदार वाघ आहेत, सरदार लांभाते, सरदार बुळे, सरदार फणसे, सरदार मतकर, सरदार बिंगले असे लांभाते अशी बरीचशी सरदार मंडळी आपल्याला त्या राजवाडा परिसरामध्ये असलेली दिसतील. म्हणजे त्याच्यामध्ये मराठेशाहीमध्ये मल्हारराव होळकरांबरोबर स्वारीत ही मंडळी सगळी असायची. बुळे म्हणून जे ते मोठे सरदार होते होळकरांच्या घराण्यातलं, मी मागे भीमाबाईंचं जे नाव सांगितलं त्या बुळेंना दिलेल्या होत्या. बुळे सरदार फार मोठे होते, इतके मोठे की त्यांनी होळकरांना कर्ज दिलं होतं. म्हणजे बघा, सरदार शासकाला कर्ज देतोय असं सुद्धा आहे. किंवा मतकर जे होते त्या घराण्यातले बजाजी मतकर हे मोठे सरदार मल्हाररावांबरोबर तुकोजीरावांबरोबर ते अनेक स्वाऱ्यांमध्ये असायचे. फणसे सुद्धा सरदार होते. अहिल्याबाई होळकरांना एकमेव एकुलती एक कन्या होती मुक्ताबाई, ती त्यांनी यशवंतराव फणसेंना फणसे घराण्यात दिली होती. अशी बरीच सरदार मंडळी आहेत, बरीचशी ब्राह्मण मंडळी आहेत. इंदोर संस्थांच्या काही मुलकी याच्यामध्ये म्हणजे दिवाण वगैरे राहिलेली मंडळी आहेत. उदाहरणार्थ चंद्रचूड पळशीकर हे होळकरशाहीतले प्रसिद्ध दिवाण होते. गंगाधर यशवंत चंद्रचूड हे होळकरशाहीमध्ये दिवाण होते मल्हारराव होळकरांच्या काळात, आणि उत्तम इंदोर राज्याची व्यवस्था आणि व्यवस्थित त्यांनी लावलेली होती. मोठा मुत्सद्दी माणूस होता. त्यांच्याच वंशजांची किंवा भावाच्या वंशजांची एक शाखा सरन्यायाधीश होते भारताच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे. त्याच्यानंतर पळशीकर जी मंडळी आहे, पळशीकरांचंही मोठं प्रस्थ इंदोरला आहे. पळशीकरही दिवाण होते आणि पळशीकरांचा महाराष्ट्रातला नगर जिल्ह्यातल्या पळशीचा वाडासुद्धा एक उत्तम महाराष्ट्रातला वाडा आहे. म्हणजे ते बघितल्यावर आणि कळतं की होळकरांचे सरदार इतके मोठे असतील तर होळकर किती मोठे असतील. असं बरंचसं तो इतिहास आहे. इंदोरला आजही आपण गेलं, मोठ्या प्रमाणामध्ये मराठी लोक आहेत. तिथलं खाणपान संस्कृती अजूनही आहे. तिथल्या धनगर समाजातल्या मंडळींचे नातेसंबंध जर आपण बघायला गेले पाहुणेरावळे, तर ते आपल्याला कुठेतरी बारामती, इंदापूर म्हणजे नगर, पुणे, सातारा ह्या जिल्ह्यामध्ये त्या भागातल्या अनेक सोयरिकी इथल्या तिथं मुली दिलेल्या केलेल्या अशा आपल्याला दिसतील. असा हे इंदोर, असा हा वारसा अहिल्याबाई होळकरांचा, कर्तृत्वाचा, मराठेशाहीतल्या एका गौरवशाली घराण्याचा. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लगावबत्ती. धन्यवाद.